नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सोयाबीन राईस दाखवत आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा आपण वापर केलेला नाही। त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, दालचिनी, एक तेजपान आणि लवंग मिरा एक घेतलेला आहे आणि आपण सोयाबीन घेतले आहे। आता या सोयाबीनमध्ये आपण थोडंसं सोयाबीन भिजवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दही टाकलेलं आहे। आता एक चमचा दही त्या सोयाबीनमध्ये टाकायचं भिजलेलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची आहे। थोडी लाल मिरची पावडर, सोयाबीन, दही आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते सोयाबीन व्यवस्थित असं त्याला लावून आणि व्यवस्थित त्याला हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं अर्धा तासासाठी। तर चला आपण आता राईस करून घेऊया। तर आता पहिल्यांदा मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये राईस आपण नेहमी शिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला तो राईस शिजवून घ्यायचा आहे। राईसचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे राईस दाखवायचा, त्यामुळे मी तुम्हाला तो दाखवू शकत नाही। तर बघा मैत्रिणींनो, आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे। आता ह्या कढईमध्ये मी एक तेजपान टाकलं आहे आणि लसूण टाकून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची टाकलेली आहे। तेजपान, हिरवी मिरची, लसूण आपण टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण आता परतून घ्यायचं। त्यामध्ये आता कांदा टाकायचा। आपण त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे थोडासा। कांदा टाकल्यानंतर आपल्याला आता आपण कांदा हा व्यवस्थित परतून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, आपला कांदा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण आपल्याला आता 2 मिनिटं त्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आता आपले टोमॅटो परतून झाले आहे। आता त्यामध्ये आपण जो पांढरा राईस शिजवून ठेवलेला आहे तो त्यामध्ये फक्त आपण त्यामध्ये मीठ टाकून तो शिजवून घ्यायचा आहे। आपण मसाले भाताला बिर्याणीला जसा राईस शिजवतो त्याप्रमाणे शिजवायचा आहे। आणि आता हा राईस टाकल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन आहे ते त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हे राईस आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि वाफ यायला ठेवू। तोपर्यंत आपण तोंडी लावण्यासाठी आपण एक सॅलड करणार आहोत। त्यामध्ये मी एक कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो चिरलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, काकडी एका बाउलमध्ये मी घेतलेली आहे। आता या सॅलडमध्ये आपण काय टाकणार आहे मी तुम्ही पुढे बघा। आता त्याला तोंडी लावायला एक सॅलड करतो। आता एक मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पनीरचा तुकडा घ्यायचा आहे। आता हे पनीर घ्यायचं आहे आणि या पनीरमध्ये आपल्याला त्या पनीरमध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघा। आता या पनीरमध्ये आपण मिरची टाकायची, थोडंसं आलं टाकायचं आणि एक मिरा टाकायचा आहे आणि हे मिक्सरला पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आणि आपण जी पेस्ट केली आहे पनीरची ती आपण त्या सॅलडमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं ते सॅलड आपण हलवून घेणार आहोत। याच्यामध्ये पनीर, मिरची, एक मिरा आणि थोडासा आल्याचा तुकडा आपण त्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडं मीठ टाकलेलं। तर बघा, आता हे आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया। आपलं आता तोपर्यंत राईस पण तयार झाला असेल। तर बघा मैत्रिणींनो, आपला सोयाबीन राईस रेडी झाला आहे। मी सर्विंग प्लेटमध्ये तो सर्व केलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण जे सॅलड बनवलं आहे ते पण मी सॅलड सर्व केलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? तुम्हाला जर ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।